सर्वांना शिवजयंतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। आणि सर्वप्रथम गौतम पॉलिटेक्निक कोळपेवाडी येथे मला आमंत्रित केलं। आमचे मोठे बंधू आणि मार्गदर्शक कॉलेजचे प्राचार्य माननीय वसीम शेख सर यांचा मी हार्दिक आभार मानतो की त्यांनी मला इथे येऊन तुमच्याबरोबर संवाद साधण्याची संधी दिली। त्याचबरोबर आमचे मित्र प्रवीण मेहरखाम, राम कोकाटे ते इथे उपस्थित नसतील तरी सर्व HODs, विभाग प्रमुख, सर्व स्टाफ, फॅकल्टीज आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं तर सकाळपासून तुम्ही बसलेले आहेत, थांबलेले आहेत, तयारी करतायत, त्याबद्दल जे आयोजक आहेत त्यांचे देखील आभार, अभिनंदन। आणि एक सुंदर असा उपक्रम तुम्ही राबवला त्याबद्दल तुमचं कौतुक। खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपला आदर्श आहे आणि आदर्श व्यक्तिमत्वाचा जयघोष करणं हे आपलं काम आहे। भारतावर जी परकीय आक्रमणं झाली ती इसवी सन 700 मध्ये सुरू झाली आणि महाराष्ट्रावर पहिलं परकीय आक्रमण झालं ते 1300 मध्ये। दक्षिण भारतात एक वैभव संपन्न, सुख संपन्न असं जे साम्राज्य होतं, यादवराव साम्राज्य, देवगिरज, त्या साम्राज्याची कीर्ती या अल्लाउद्दीन खिलजीच्या कानावर पडली आणि 13व्या शतकामध्ये त्याने देवगिरीवर अटॅक केला। 1400 पाऊंड सोनं, नाणं, मोहरा हे लुटून नेलं आणि पुन्हा 1307 मध्ये देवगिरीवर परत अटॅक केला आणि नाव बदलून ठेवलं दौलताबाद। 15व्या शतकाच्या सुमारास साधारणतः 5 शाही या हिंदुस्थानात होत्या। विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, नगरची निजामशाही, बिदरची बिदरशाही आणि वराडची इमादशाही अशा 5 शाह्या अस्तित्वात होत्या। अहमदनगरच्या निजामशाहीत एक मोठे सरदार होते लखुजीराव जाधव आणि जाधव जे कुटुंब होतं ते वराड प्रांतातील शिंदखेड गावचं आणि त्यांचा संबंध थेट यादव जे होते, यादव घराणं त्याच्याशी जोडला जातो। आणि याच नगरच्या निजामशाहीत दुसरे प्रसिद्ध साम्राज्य म्हणजे भोसले घराणं। भोसले घराणं म्हणजे वेरूळ गावचे पाटील बाबाजी भोसले यांना 2 मुलं होती, विठोजी आणि मालोजी। मालोजींना 2 मुलं झाली, शहाजी आणि शरीफजी। शहाजी 5-6 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि तरुणपणातच त्यांच्यावर जहागिरीची जबाबदारी पडली आणि शहाजींचा विवाह झाला तो लखुजीराव जाधव यांच्या कन्या जिजाबाई यांच्याशी। विवाह ताटामाटात संपन्न झाला। विवाहानंतर जिजाऊ शिवनेरी गडावर होत्या। शिवनेरी गडाच्या 8ही दिशांना देवस्थान। महाराष्ट्र आसमानी आणि सुलतानी संकटांना हादरला होता। लोकांना खायला अन्न नव्हतं की प्यायला पाणी नव्हतं। काहींनी जोरांचा पाळा पाचोळा खाल्ला तर काहींनी कुत्र्याचं मांस देखील सोडलं नाही। जिजाऊ हे सारं उघड्या डोळ्यांनी बघत होत्या। त्यांना माहित होता हा महाराष्ट्र इतका लाचार नाही, हा महाराष्ट्र इतका पोरका नाही, या महाराष्ट्राला हवाय फक्त मोरक्या। आणि जिजाऊ जगदंबेला विनवू लागला, आई जगदंबा माझी आस पूर्ण कर, माझी आस पूर्ण कर। आणि जिजाऊंना दिवस की जिजाऊ शिवनेरी गडा होत्या। शिवनेरी गडाच्या साऱ्या दिशांना देवस्थान, ज्योतिर्लिंग भीमाशंकर, ओझरचे गजानन, ओतूरचे चैतन्य स्वामी, नाना घाटातील कुबडेश्वर, लेण्यावरील अंबा अंबिका, मध्ये शिवनेरी गड आणि गडावर शिवाई देवी। जिजाऊ जगदंबेला विनवू लागल्या, माझी आस पूर्ण कर, माझी आस पूर्ण कर। जणू जगदंबा जिजाऊंना म्हणायच्या, पोरी तुला काय हवं, काय हवं, काय हवं? आणि जिजाऊ म्हणायच्या, मला स्वातंत्र्य हवा, मला पराक्रम हवा, मला अपमानाचा बदला हवा। फाल्गुन मध्याची पहाट उजाडली। जिजाऊंच्या बाळाच्या पणीच्या खोलीत नेण्यात आले, खोलीचे पडदे लावण्यात आले, सवय पेटवण्यात आला। जणू मागचा क्षण पुढच्या क्षणाला विचारत होता काय झालं, काय झालं, काय झालं, आणि पुढचा क्षण मागच्या क्षणाला सांगत होता अजून काहीच नाही।
आणि दारावरचे पडदे हल्ले, आतून बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि कोणीतरी म्हणालं, काय झालं काय झालं काय झालं, आणि तिकडून उत्तर आलं, मुलगा झाला मुलगा झाला मुलगा झाला. दिनांक 19 फेब्रुवारी 1630 शके 1551 रोजी जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्माला. सोन्याचा दिवस, अमृताचा दिवस, त्या तुमचा उपमाच नाही. 350 वर्षापासून त्या दिवसाची मराठी माणूस वाट बघत होता. तो दिवस साजरा झाला आणि बाळाचं नाव ठेवलं शिवाजी. एखाद्या पतंगाला वरचा वारा लागला की त्याला उडवावं लागत नाही, तो आपोआप उंच जात जातो. तसं शिवाजी महाराजांची कीर्ती उंच होत होती. राजे लहान होते, त्यांना पोवाड्याची फार हौस. सोलापुरातून एक शाहीर आला आणि पोवाड्याचा विषय होता चित्तोडगडची राणी पद्मिनी आणि राजा भीमसिंग. चित्तोडगडवर राणी पद्मिनी आणि राजा भीमसिंग अतिशय सुख समृद्धीने नांदत होते. त्यांच्या राज्यात कोणी उपाशी नव्हतं. आणि चित्तोडगडची राणी पद्मिनी ही असामान्य लावण्य होतं. तिच्या सौंदर्याची कीर्ती अल्लाउद्दीन खिलजीच्या कानावर पडली आणि अल्लाउद्दीन खिलजी म्हणतो कसा की ये खूबसूरती का नजारा तो देखना ही बनता है. आणि अल्लाउद्दीन खिलजी चित्तोडगडावर चालून आला. राजा भीमसिंग त्याच्या तावडीत सापडला आणि त्याने थेट राणी पद्मिनीला पाहण्याची अट घातली. आपलं कुंकू वाचावं म्हणून राणी पद्मिनी पण ते मान्य केलं. राजा भीमसिंग हा अल्लाउद्दीन खिलजीच्या तावडीत सापडला होता, त्यामुळे ते तयार झाले. अल्लाउद्दीन खिलजी पद्मिनीच्या खोलीत घुसू लागला. खोलीचे पडदे उघडण्यात आले आणि हळूहळू समोरच्या आरशावर स्वप्न अवतरावं असं असामान्य पद्मिनीचं लावण्य बघून अल्लाउद्दीन खिलजी पागळला. वचन विसरला आणि त्याने थेट पद्मिनीला लग्नाची मागणी घेतली. आणि नाकारल्यावर त्याने कत्तल चालू केली. आणि भडकला खिलजी अनिवार चालली तलवार चित्तोडगडावर कत्तल केली त्याने सर्रास. बुरुजावर घातली ती पेरितांची ती रास. पोवाडा चालू होता. राजा म्हणाले, पत्थर काळजाचा माणूस देखील हे पोवाडे ऐकू शकत नाही मासाहेब. आणि राजा निघून गेले. अनेक दिवस राणी पद्मिनी राजांच्या मनात घोळत होती. पावसाळ्यात दिवस होते. राजा आपल्या सवंगड्यावर सोबत चालले होते. तानाजी होते, येसाजी होते, बाळाजी होते, बाजी होते. आणि अचानक राजांना मागून आवाज आला, राजा मला वाचवा, राजा मला वाचवा. राजाने मागून वळून पाहिलं. एक म्हातारा होता. तो पळत पळत येत होता. तो पडला, त्याची चप्पल तुटली. उठला, उभा राहिला आणि पळत सुटला आणि राजांच्या पायांना धरला आणि म्हणाला, राजा मला वाचवा, राजा मला वाचवा. राजा म्हणाला, अरे झालं तरी का? तो माणूस म्हणाला, राजा त्या रांजाच्या पाटलानं माझ्या पोरीच्या. बस एवढाच बोलला तो. राजाने तातलीत आपले 2 मावळं सांगितली. 2 मावळं पाठवली आणि सांगितलं, रांजाच्या पाटलाला आत्ताच्या आत्ता घेऊन या. 2 मावळं गेली, परंतु राजाचा पाटील मगरूर. राजाच्या पाटलाने सांगितलं, मी येत नाही. राजाच्या पाटलाने सांगितलं नाही, मी येत नाही. तेवढ्यात एक मावळा ओरडला, अरे ती कमरेला अटकवलेली तलवार का शोभेची होती का? तिथंच मुर्दा पाडायचा त्याचा. तानाजी त्याचं नाव. तानाजी म्हणाला, राजे तुम्ही निश्चिंत राहा, उद्या सकाळी रांजाच्या पाटलाला दरबारात हजर कर. साखळ दंडात बांधलेला रांजाच्या पाटलाला दरबारात हजर करण्यात आला. त्या मुलीचा बापही तिथं होता. रांजाचा पाटील क्षमा मागू लागला, दया मागू लागला, मला माफ करा. राजा म्हणाला, नाही, तुम्हाला माफी नाही. राजाने फरमान सोडला, अरे चौरंगा करा, त्या पाटलाचा हातपाय तोडा, चौरंगा करा आणि कसबा गणपतीच्या बाजूला अशा ठिकाणी ठेवा की लोक येता जाता बघतील आणि थुंकले पाहिजे. म्हणजे स्वराज्यात आमच्या आया बहिणीच्या अंगाला हात लावण्याची हिंमत कोणाला झाली नाही पाहिजे. एवढी शिस्त ही स्वराज्यात होती, एवढी शिस्त ही राजांच्या काळात होती. 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात शपथ घेतली. निवडक सवंगडी सोबत होते आणि स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि शून्यातून विश्व निर्माण केलं. माणसाचे काय मोल या धरतीवरती कावळा शिवण्यास ही चिता जळावी लागते आणि जे शून्यातून करतात विश्व निर्मिती, महत्व त्यांचे महामानवा एवढेच असते. राजांनी जे विश्व निर्माण केलं ते शून्यातून निर्माण केलं. त्यामुळे राजे हे मोठे आहेत, राजे हे छत्रपती आहेत. स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. सुमन मंगळची पहिली लढाई जिंकली आणि हळूहळू 40 किल्ले, जवळजवळ 40 किल्ले हस्तगत केले. अली आदिलशाह दिल्लीच्या तख्तावर बसला होता. बडी बेगम अली आदिलशाहची आई
दरबाराच्या सज्जात पान खाऊन उभी होती, पान खात उभी होती आणि त्याने तिच्या कानावर शिवाजी नावाच्या वादळाचं नाव तिच्या कानावर पोहोचलं होतं. आता हे वादळ थांबवायचं कसं असा ती विचार करीत होती. आणि तिनं दरबारात पैंजाचा विडा ठेवला. दरबारात मुसे खान, अंकुश खान, सिद्धिलाल, रुस्तम जुमा असे नामवंत सरदार होते, परंतु कोणाचीही त्या पैंजेच्या विडाकडे पाहण्याची हिम्मत झाली नाही. बडी बेगम म्हणती, कौन है वह नारा है तकदीर बुलंद करने वाला मुजाहिद. दरबारात शांतता होती आणि हळूहळू हळू माना वर बघू लागल्या. एक 6 फूट इंच धिप्पाड देह त्या विडाकडे धावू लागला. त्यानं विडा उचलला आणि म्हणाला, कौन है वह मंसूब. बडी बेगम म्हणाली, सिवा सिवा है गद्दार दख्खन. सिवा तो काय, त्याची गर्दन तुमच्या पायाशी हजीर करतो. आणि अफजल खानानं विडा उचलला. सोबत सिद्धिलाल, मुसे खान, अंकुश खान, त्याचा मुलगा फाजल खान, काही मराठी सरदार हत्ती, घोडे, उंट आणि शस्त्रास्त्रे दारुगोळा घेऊन अफजल खान निघाला स्वराज्याच्या वाटेवर. अफजल खानाच्या वाटेत दिसलं ते पहिलं तुळजापूर. एखाद्या 10-12 कुत्र्यांनी यावं आणि एखाद्या सशावर ताव मारावा असं अफजल खानाचं सैन्य तुळजापूरवर तुटून पडलं आणि क्षणार्धात तुळजापूर नाहीसं केलं. इकडे राजा प्रतापगडावर होते. राजांच्या पत्नी सईबाई आजारी होत्या आणि अचानक राजांच्या पत्नीचं निधन झालं. राजे दुहेरी संकटात होते. समोरून अफजल खान येतोय, स्वराज्यावर चालून येतोय आणि आपल्या पत्नीचं निधन झालं. राजे दुहेरी संकटात होते, परंतु राजे निघाले बाहेर आणि त्यांना आपले वकील पंताजी गोपीनाथ, त्यांना ते काका म्हणायचे, त्यांना पाठवलं अफजल खानाकडे. आणि पंताजी गोपीनाथ बोकील यांनी सांगितलं अफजल खानाला की खान साहेब, राजे शिवाजी तुम्हाला घाबरतात, राजे शिवाजी तुम्हाला भीतात, त्यामुळं राजा तुम्हाला वाईला भेटायला येऊ शकत नाही. तुम्हीच प्रतापगडाच्या पायथ्याशी यावं, तुम्हीच प्रतापगडाच्या पायथ्याशी यावं असं मधाचं बोट चाखवून अफजल खानाला आपल्या टप्प्यात आणण्याचं काम केलं ते पंताजी गोपीनाथ बोकील यांनी. जो करेक्ट कार्यक्रम केला राजांनी तो अफजल खानाचा आपल्या टप्प्यात येऊन केला. जेव्हा आपल्या टप्प्यात येतो ना माणूस, तेव्हा परफेक्ट कार्यक्रम होतो आणि अफजल खानाचा कार्यक्रम हा आपल्या टप्प्यात येऊन करायचा हे राजांनी ठरवलं होतं. त्यामुळे प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरली. 10 नोव्हेंबर 1659 रोजी पार या गावाजवळ भेट ठरली. दोन्ही बाजूंबरोबर 10 जोखीमदार आणि 2 अंगरक्षक येणार होते. राजांबरोबर होते जीवा महाला आणि संभाजी कावजी. भेट ठरली. 10 नोव्हेंबर 1659 रोजी राजेंनी दर्शन घेतलं, जिरोटोप घातला, अंगावर चिरकत चढवलं, बिछवा घेतला, वाघनखा घातली आणि राजे गडावरून खाली उतरतो. राजांनी पाहिलं तो अफजल खानासोबत कोणीतरी आहे. वकिलाला सांगितलं, कोण आहे तो? बडा सय्यद. पंताजी म्हणाले, बडा सय्यद, त्याला बाजूला होण्यास सांगा. अफजल खानाला वाटलं, अरे हा तर आपल्या शिपायालाच घाबरतो. राजे खाली आले. अफजल खान उठला, उभा राहिला आणि पुढे चालून आला आणि म्हणाला, आओ आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि खानानं राजांची मान दाबली. जमताट पाठीत खुपसली, चिलकत फाटलं. राजांनी बिछवा काढला, पोटात खुपसला, वाघनखा काढली, पोटात घातली आणि बाहेर काढली ती आतडी कातडी घेऊनच. तो धिप्पाड देह खाली कोसळला, उठला, उभा राहिला. इतक्यात बडा सय्यद वाऱ्याच्या वेगानं आला आणि राजांवर वार करणार तोच. तितक्यात वाऱ्याच्या वेगानं त्याचा हात वरच्यावर कलम केला तो आमच्या जिवाजी महालाने. आणि म्हणूनच आपण म्हणतो, होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. खान मोठ्या हिमतीचा उठला, उभा राहिला, आतडी कातडी पोटात खुपसली, उठला, पळू लागला, पालखीत बसला. भोयांनी पालखी उचलली आणि पळू लागले. ते पहिले संभाजी कावजी पळत सुटला. अफजल खानाला बाहेर काढलं. एखाद्या बोकडाचं मुंडकं कापावं तसं खानाचं मुंडकं कापून घेऊन येऊ लागला. इकडे राजे माणसं मोजू लागले. अरे आपली 10 माणसं होती, 10वा माणूस कुठे? संभाजी कावजी कुठे?
तो संभाजी कावजी खानाचं मुंडकं घेऊन येताना दिसला. अरे संभाजी कुठे होतास? संभाजी म्हणाले खान मरतो का जगतो म्हणून त्याचं मुंडकं घेऊन आलो. राजे म्हणाले शत्रू संपला, शत्रुत्व संपला. आणि त्याच अफजल खानाचं प्रतापगडाच्या पायथ्याशी दफन करण्यात आलं. फाजल खान त्याचा मुलगा, त्याच्याकडून त्याचं दफन करण्यात आलं. कारण राजे म्हणाले शत्रू संपला, शत्रुत्व संपलं. आपल्या भावाला ज्यांनी मारलं किंवा आपल्या भावाच्या मृत्यूत जो कारणीभूत होता, आपल्या वडिलांना ज्यांनी त्रास दिला, अटक केली, त्या अफजल खानाचं मुंडकं कापून आणलं, त्या अफजल खानाला संपवलं. जिजाऊ आनंदित झाला. असं संकट संपवल्यानंतर दिल्लीच्या तख्ताला हादरे बसले. आता हे शिवाजी नावाचं वादळ थांबवायचं कसं? त्यांना आठवला तो कर्नुळ्याचा सिद्धी जोहर. 45,000ची फौज घेऊन आला. सिद्धी जोहरने पन्हाळ्याला वेढा घातला. गड पन्हाळा, तिथं अन्नधान्य मुबलक होतं, 150 विहिरी होत्या. पण 45,000ची फौज, आता जायचं कसं? मग राजांनी तहाची बातमी पसरवली आणि तो वेढा थोडा ढिल्ला पडला. एखाद्या अंधाऱ्या रात्री 600 मावळे घेऊन एखाद्या मुंगी सरपटत खाली यावं, तसे मावळे सरपटत सरपटत 600 मावळे आणि राजे खाली आले. तिथं 2 तुकड्या केल्या 300 मावळ्यां आणि ठरवलं की काही विशाळगडाच्या दिशेने जा, आम्ही मलकापूरच्या दिशेने जाऊ. आणि राजांच्या मदतीला धावले ते शिवा काशीद. शिवा काशीद डिक्टो सेम राजांसारखे दिसत. शिवा काशीद म्हणाले मी पालखीत बसतो. पालखी मलकापूरच्या दिशेने वळवा. पालखी मलकापूरच्या दिशेने वळाली. राजे निघाले विशाळगडाकडे. विशाळगड ते पन्हाळा अंतर जवळजवळ 50-60 किलोमीटरचा प्रवास. धावता प्रवास करून विशाळगड होता तो शत्रूच्या ताब्यात, तो जिंकायचा आणि मग तोफांचे 3 बार करायचा असं ठरलं होतं. इकडं सिद्धी जोहरचं हेर खातं पावसाळ्याचे दिवस होते. सिद्धीचं हेर खातं जाग होतं आणि हे हेर बातमी गाऊन आला, हुजूर हुजूर शिवाची मलकापूरच्या दिशेने पळतोय. सिद्धी जोहर म्हणाले कैसा बंदा है ये, इतनी फौज में से गए, काही उडके तो नहीं गया. तितक्यात त्यानं आपला जावई सिद्धी मसूदला 5,000ची सैन्य घेऊन पाठवला. जा शिवाजीला पकडून आणा. आणि त्याचा जावई सिद्धी मसूद शिवा काशीदला शिवाजी महाराज समजून सिद्धी जोहर समोर पेश केलं. सिद्धी जोहरला आनंद झाला. जे काम अफजल खानानं नाही केलं ते मी केलं असं त्याला वाटलं. आणि तो शिवा काशीदला शिवाजी महाराज समजून म्हणाला क्यों राजाजी भाग रहे थे. शिवा काशीद काहीच बोलला नाही. तेवढ्यात अफजल खानाचा मुलगा फाजल खान तिथे आला. सिद्धी जोहर म्हणाला देखा फाजल खान, जो काम अफजल खान नहीं कर पाया वो हमने कर दिखाया, आखिर आ ही गया शिवाजी हमारे गिरफ्त में. फाजल खानाने शिवा काशीद कडे पाहिलं आणि सिद्धी जोहर कडे पाहून म्हणाला नहीं नहीं हुजूर, ये शिवाजी नहीं हो सकता, ये कोई और है. सिद्धी जोहर म्हणाला अरे क्या बक रहे हो तुम. फाजल खान म्हणाला नहीं, ये शिवाजी नहीं हो सकता, ये कोई और है. प्रतापगढ़ पे हमारी मुलाकात हुई है, ये शिवाजी नहीं हो सकता, ये कोई और है. सिद्धी जोहरने आता तलवार काढली. शिवा काशीदच्या जवळ गेले आणि विचारला बताओ बताओ कौन हो तुम. शिवा काशीद म्हणाला मैं शिवाजी हूं. सिद्धी जोहरने तलवार काढली, छाताळात खुपासली, रक्ताची चिळकांडी उडाली आणि विचारलं बताओ कौन हो तुम. शिवा काशीद म्हणाला मैं शिवाजी हूं. सिद्धी जोहरने पुन्हा तलवार काढली, छाताळात घुसली, रक्ताची चिळकांडी पुन्हा आणि विचारलं बताओ कौन हो तुम. शिवा काशीद म्हणाला अरे तू मला ओळखलंय पण तो यम मात्र फसलाय. जेव्हा ही शिवस्त्र अंगावर चढवली तेव्हा जाणीव झाली होती या अश्रांच्या वर्षावाची. तू मला ओळखलंय पण तो यम मात्र फसला. सिद्धी जोहरने पुन्हा तलवार काढली, छाताळात खुपसली, रक्ताची चिळकांडी पुन्हा ओढडली आणि शिवा काशीद इतिहासात अमर झाले. तिकडे राजे धावता प्रवास करत होते. परंतु राजांना बातमी लागली हेरांकडून की आपल्या मागे सैन्य आहे. आता काय करायचं? तेव्हा राजांच्या मदतीला धावले बाजीप्रभू देशपांडे. राजे म्हणाले राजा 300 मावळे द्या, या घोडखिंडीत थांबतो. तुम्ही विशाळगड घाटात तोफांचे 3 बार करा, तोपर्यंत 1ही इंच सैन्याला पुढे जाऊ देणार नाही राजा. तोपर्यंत 1ही इंच सैन्याला पुढे जाऊ देणार नाही राजा. राजा म्हणाले नाही बाजी. बाजी म्हणाले नाही राजा, लाख मेले तरी चालतील राजा,
लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राज, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजा. बाजींनी 300 मावळं हाताला घेतली. जे दे बाजी पासल अशा तुकड्या केल्या, दगड गोळा केली. मागून शत्रूचं सैन्य आलं आणि जेव्हा शत्रूचं सैन्य घोडखिंडीत आलं तेव्हा त्यांच्यावर दगडांचा वर्षाव होऊ लागला. समोर सिद्दी मसूद म्हणाला, अरे तलवारो निकालो तलवारो और टूट पडो दुश्मनों पर. पण तलवारी चालवायच्या कुणावर? या दगडांवर, या शिळांवर. कारण मावळे ते दिसत नव्हते, परंतु मावळ्यांना जास्त वेळ मिळाला नाही, त्यामुळे दगड शिळा कमी जमा करता आली. सिद्दी मसूद पुढे आला. तिथं समोर दिसले ते बाजीप्रभू देशपांडे. 2 हातात 2 दांडपट्ट्या, एक दांडपट्टा 30-30, 35-35 किलोचा. जसा दांडपट्टा फिरू लागला तसा 3-3, 4-4 कतली होऊ लागला. ज्या घोडखिंडीत पावसाचं पाणी वाहत होतं, ज्या घोडखिंडीत पाण्याचा प्रवाह होता, तिथं रक्ताचा पाऊस होता, रक्ताचा प्रवाह वाहू लागला होता. अचानक बाजी बेशुद्ध पडले. मावळ्यांनी बाजींना मागच्या बाजूस नेलं. मागची मावळे पुढे आली आणि पुढे लढाई चालू झाली. सिद्दी मसूद म्हणाला, अरे कैसे मराठे ये, यांचा सरदार धारातीर्थी पडला आणि हे लढताय, हे कुणाच्या जीवा. तितक्यात बाजींना शुद्ध आली. बाजीने विचारलं, अरे तोफांचे 3 बार झाले का? मावळ्यांनी नकारार्थी मान डोलावला. बाजींनी पुन्हा दानपट्टे हातात घेतले. पुन्हा कापाकापी सुरू झाले. पुन्हा बाजी बेशुद्ध पडले. पुन्हा मावळ्यांनी बाजींना मागच्या बाजूस नेलं. मागची मावळे पुढे आली आणि पुन्हा कापाकापी सुरू झाली. पुन्हा बाजींनी शुद्ध आली. बाजींनी 2 दानपट्टे हातात घेतले. पुन्हा कापाकापी सुरू झाली. आता सिद्दी मसूद बाजींच्या समोर आला आणि बंदुकीनं बाजींच्या छाताडावर नेम धरला. एखाद्या चौतळलेल्या सिंहावर नेम धरावा तसा बंदूक बाजींच्या छाताडावर धरली. 2 गोळ्या बाजींच्या छातीत घुसल्या. बाजी बेशुद्ध पडले. तिकडे राजांनी धावता प्रवास करून विशाळगड गाठला. शत्रूला हरवलं. विशाळगडावर भगवा फडकवला आणि तोफांचे 3 बार केले. इकडे राजेंना पुन्हा शुद्ध आली. बाजींनी दांडपट्टा घेतला. त्यात त्यांच्या कानावर तोफांचे 3 बार ऐकू आले. बाजी म्हणाले, राजे गडावर पोहोचले, फत्ते झाली. राजे गडावर पोहोचले, फत्ते झाले आणि घोडखिंड पावन झाली. घोडखिंड पावन झाली. सर्जिकल स्ट्राईक, भारतानं पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलं, परंतु शत्रूच्या सैन्यात जाऊन शत्रूला हरवून येणं सोपं नव्हतं. ते राजांनी केलं पहिलं सर्जिकल स्ट्राईक. औरंगजेबाचा मामा शाहिस्ता खान 1 लाखाची फौज घेऊन पुण्याला वेढा घातला. जिजाऊ म्हणायच्या, अरे शिवबा तो खान त्या लाल महारात राहतो. ज्या लाल महाराज देवांची पूजा व्हायची तिथं खान जे नाही ते करून खातो. जी फुलं देवांवर उधळायची ती फुलं नाचगारींच्या अंगावर पडतात, त्यांच्या अंगावर उधळली जातात. राज काहीतरी करा. आणि राजांनी ठरवलं. रमजानचे उपवास चालू होते. कालपासून रमजान चालू झालाय. सर्व मुस्लिम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा. कालपासून रमजान चालू झालाय. तेव्हा रमजान चालू होता. राजांनी ठरवलं हीच वेळ आहे. 1 लाख फौजेचा वेढा होता आणि वेड्यात घुसून राजांनी निवडक मावळ सोबत घेतली. तानाजी लग्नाचं निमित्त करून वडाळ्याच्या निमित्ताने 200 मावळं पुण्यात घुसणार होती. येसाजी वडाळ्याच्या निमित्ताने ज्या बैलगाड्या जाणार होता त्या गवताच्या गंजी खाली शस्त्रास्त्र जाणार होती आणि राजांसोबत होते इब्राहिम खान. आता इब्राहिम खान हे शाहिस्ता खानाच्या सरदारांसारखेच दिसायचे. त्यामुळे नेतृत्व केलं इब्राहिम खान सोबत राजे आणि घुसले राजे. रमजानचे उपवास होते. खानाचं सैन्य घोरत पडलं होतं. मावळे घुसली. शाहिस्ते खान लाल महालात झोपला होता. लाल महाल हा राजांना डिक्ट माहीत होता. लाल महालात कुठं काय सगळ्या गोष्टी राजांना माहीत होत्या. इब्राहिम खान आणि राज लाल महालात घुसलं. तानाजी पुढे 200 मावळे घेऊन तयार होते. येसाजींनी शस्त्रास्त्रे आधीच आणून ठेवली होती. राजांनी शस्त्रास्त्रे घेतले आणि घुसले लाल महालात. लाल महालात पलंगावर खान घोरत पडला होता. त्याला काहीतरी वाटलं. तो उठला आणि पळत सुटला आणि बायकांच्या खोलीत जाऊन बसला. आणि त्याला माहित होतं की शिवाजी महाराज कधीच बायकांच्या खोलीत येणार नाही आणि बायकांना हात लावणार नाही. तर बायकांच्या खोलीच्या गर्दीत जाऊन शाहिस्ते खान बसला. पण राजांना कळालं इथं कोणतरी आहे.
इतक्यात त्याच्या एका बेगमनी दिवा बंद केला, अंधार झाला आणि त्या अंधारा रात्रीत, त्या अंधारा खोलीतून शाहिस्ते खान त्या सज्जात उडी मारणार तेवढ्यात राजांना दिसलं. राजाने तलवार चालवली आणि खानाचं मुंडका ऐवजी खानाची 3 बोटं राजांच्या हाती लागली. खानाची 3 बोटं राजांच्या हाती लागली. इकडे इब्राहिम खान म्हणाला, अरे खान साहेब मारे गए, खान साहेब मारे गए, शिवाजी भाग गए, खान साहेब मारे गए, शिवाजी भाग गए. कारण इब्राहिम खान हा राजांचाच माणूस होता. त्यामुळं खानाचं सैन्य पळत सुटलं ते कात्रजच्या घाटात त्यांना उजेड दिसला. त्या उजेडात खानाचं सैन्य पळत सुटलं आणि इकडे राजे मात्र सिंहगडाकडे निघाले आणि सिंहगडावर जाऊन पोहोचलं. जेव्हा खानाचं सैन्य कात्रजच्या घाटात पोहोचलं तेव्हा ते थक्क झालं होतं, कारण तो उजेड हा मशालीचा नव्हता, तर बैलांच्या शिंगाला ज्या मशाली लावल्या त्याचा तो उजेड होता. तिकडं राजे सिंहगडावर पोहोचले होते आणि इथं मात्र खानाचं सैन्याला राजांनी कात्रजचा घाट दाखवला होता. असं छत्रपती शिवाजी महाराज पहिले होते ज्यांनी शत्रूच्या सैन्यात जाऊन पहिला सर्जिकल स्ट्राईक हा केला. आता राजे मागे येत नाही म्हणून दिल्लीकडून एक प्यादा पुन्हा सरकवण्यात आला, मिर्झा राजे. आणि मिर्झा राजे जयसिंग यांनी स्वराज्यात वेढा घातला, परंतु 4 पावलं पुढे जाण्यासाठी 2 पावलं मागे यावं लागतं. मोठी उडी जर घ्यायची असेल लांब पल्ल्याची तर 2 पावलं हे मागे सरकावी लागतात. राजांनी आपल्या जनतेसाठी, आपल्या स्वराज्यासाठी 23 किल्ले हे मिर्झा राजे जयसिंगांना तहाच्या रूपात दिले. मिर्झा राजे जयसिंगांनी राजांना आमंत्रण दिलं की तुम्ही या एकदा औरंगजेबाच्या दरबारात दिल्लीला भेटायला या. राजा म्हणाले ठीक आहे. मिर्झा राजे जयसिंगाच्या शब्दाचा मान ठेवत राजे निघाले दिल्लीला. सोबत संभाजी राजे सुद्धा होते आणि त्या दिवशी राजे भेटायला गेले औरंगजेबाला. त्याचा वाढदिवस होता आणि आम दरबार, खास दरबारात असे 2 दरबार होते. राजे बराच वेळ ताटकळत उभे राहिले आणि एकदा पुढे जाऊन दरबारात गेले. औरंगजेबाचा वाढदिवस साजरा झाला होता आणि राजांना मागच्या बाजूस उभं करण्यात आलं. सोबत बाळ संभाजी पण होते आणि राजांच्या पुढे उभा होता तो जसवंत सिंग. अरे हा जसवंत सिंग जो सिंहगडावरून राजांच्या मावळ्यांना घाबरून पळून गेला होता, तोच जसवंत सिंग औरंगजेबाच्या दरबारात मात्र राजांच्या पुढे होता. राजे खवळले, म्हणाले आम्ही स्वाभिमानी आहोत, आम्ही जनतेचे राजे आहोत. हा जसवंत सिंग आमच्या मावळ्यांना घाबरून पळून गेला होता, तो आमच्या पुढे उभा होता. आम्हाला स्वाभिमानानं जगण्याची सवय आहे. आणि हा सह्याद्रीचा सिंह औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. आणि हेच बघितलं छत्रपती संभाजी महाराजांनी आणि पुढे संभाजी महाराजांनी सुद्धा तोच लढा चालू ठेवला. आणि हीच होती औरंगजेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली आणि शेवटची भेट. पुढे राजांना अटकेत टाकलं आणि आग्र्यावरून सुटका करत राजे पुन्हा बाहेर सुटले, स्वराज्यात आले आणि पुन्हा वाऱ्याच्या वेगानं किल्ले हस्तगत करत करत पुढे निघाले. पुन्हा प्रगती चालू झाली. आता राज्याभिषेक करायचा होता, परंतु राजांनी जी माणसं जपली, छत्रपती शिवाजी महाराजांसोबत जी मावळी होती, तानाजी होते, बाजी होते, शिवा काशीद होते, येसाजी होते, अशी अनेक मावळं राजांनी जपली होती आणि त्या मावळ्यांच्या जीवावर स्वराज्य उभं राहिलं. राज्यांचा राज्याभिषेक करायचा होता आणि बहलोल खान नावाचा सरदार स्वराज्यावर चालून येत होता. तेव्हा राजांनी प्रतापरावांना निरोप दिला की प्रतापराव या बहलोल खानाचा बंदोबस्त करा. बरं, प्रतापराव गेले, बहलोल खान शरण आला. बरं, प्रतापरावांची चूक काय झाली की बहलोल खानास सोडून दिलं. जेव्हा राजांना ही बातमी कळाली की प्रतापरावांनी बहलोल खानास सोडून दिलंय, तेव्हा राजे प्रचंड चिडले. तेव्हा राजे काहीच बोलले नाही. परंतु दुसऱ्यांदा सुद्धा बहलोल खान स्वराज्यावर चालून आला. आता राजांनी थेट पत्र काढलं प्रतापरावांना की त्या बहलोल खानाचं मुंडकं उडवा, अन्यथा मला तोंड दाखवू नका. आणि प्रतापरावांच्या कानावर आलं की बहलोल खान इथं आहे आणि प्रतापरावांसोबत होते फक्त 6 मावळी आणि ही 7 मावळी, हे 7 जण ही प्रतापराव
आणि त्यांची 6 मावळं बैलोल खानाच्या हजारो सैन्यावर तुटून पडली आणि या युद्धात मात्र प्रतापराव आणि त्यांची 6 मावळं ही शहीद झाली. आणि म्हणून इतिहासात कुसुमाग्रजांनी लिहून ठेवलंय, वेडात मराठे वीर दौडले साथ, वेडात मराठे वीर दौडले साथ, म्यानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले साथ. हे 7 मावळे हेच. त्यामुळं अफगाणचं राज्य हे दुर्राणीचं होतं, विजापूरचं आदिलशहाचं होतं, नगरचं निजामाचं होतं, पण स्वराज्य हे जनतेचं होतं, जिथं माणसं ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी मरायला आणि मारायला मागे पुढे पाहत नव्हती, कारण ते जनतेचं राज्य होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. त्यांनी माणसं ही जीवाशी जपली. असाच एक किल्लेदार रामजी पागेरा त्याचं नाव, चांदवडच्या जवळ एका गडाला पहारा करत होता आणि त्या युद्धात रामजी पागेरा मात्र शहीद झाले, दिलेर खानाच्या युद्धात. आणि जेव्हा ही राजांना बातमी कळाली, राजे म्हणाले की प्रतापरावांच्या घरी रामजी पागेरांच्या घरी जावं लागेल. आणि सोबत होते प्रतापराव. आणि त्या गावी पोहोचले. त्या रामजी पागेराचे म्हातारे वडील होते. त्यांना कळालं राजे येत आहेत. त्यांनी आपला जो ओटा होता तो साफ करून घेतला. राजे आले, त्याच्या वडिलांनी मुजरा केला. राजे बसले, सोबत प्रतापराव होते, रामजी पागेरांची पत्नी होती, मुलं होते आणि त्यांचा एक भाऊ होता. आणि थोड्या वेळ बोलणं झाल्यानंतर राजांनी प्रतापरावांकडे पाहिलं आणि प्रतापरावांनी एक सोन्याच्या मोहरा असलेली थैली राजांकडे दिली आणि राजांनी ती त्या वडिलांकडे दिली, रामजीच्या वडिलांकडे, आणि म्हणालं की हे राहू द्या, तुम्हाला काम येईल. तेव्हा रामजीच्या वडिलांनी ती थैली बघितली आणि सोन्याच्या मोहरा बघितला आणि म्हणालं, राज हे नकोत आम्हाला, राज हे नकोत आम्हाला, द्यायचं असेल तर एक वचन द्या, राज द्यायचं असेल तर एक वचन द्या. रामजीचा भाऊ आहे, रूपाची आहे, धडधाकट आहे, जमलं तर त्याला स्वराज्यात घ्या, म्हणजे तो सुद्धा स्वराज्याच्या कामी होईल, तो सुद्धा स्वराज्याच्या कामी येईल. कोण होती ही माणसं आणि कोण होते ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांच्यासाठी लोक मरायला आणि मारायला मागे पुढे पाहत नव्हती. ते होते जनतेचे राजे, ते होते जनतेचे राजे, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. अशी अनेक माणसं होती जी राजांसाठी मरायला आणि मारायला मागे पुढे पाहत नव्हती. आता रायगडावर राज्याभिषेक सोहळा चालू झाला आणि इंग्रजांचा एक प्रतिनिधी तिथं हजर होता. त्या रायगडावर राज्याभिषेक सोहळ्यासाठी त्याने हत्ती पाहिलंय आणि त्याच्या मनात एक शंकेची पाल चुकली की या रायगडावर जिथं माणसाला येणं अवघड आहे तिथं हे हत्ती आले कुठून. तेव्हा त्यांना एका मावळ्याला विचारलं की इथं रायगडावर जिथं माणसं येणं अवघड आहे तिथं हत्ती आले कुठून. तेव्हा तो मावळा म्हणाला, ती आम्हाला सांगता येणार नाही, तुम्ही तो राजांनाच विचार. राज्याभिषेक सोहळा झाल्यानंतर तो इंग्रजांचा प्रतिनिधी राजांना भेटला आणि म्हणाला, राजे मला एक सांगा, या रायगडावर जिथं रायगडावर माणसाला येणं अवघड आहे तिथं एवढे मोठे हत्ती आले कुठून. तेव्हा राजांनी सांगितलं की जेव्हा आम्ही रायरी त्याबाद घेतला तेव्हा आमचा एक मावळा होता, त्याला हत्तींचा फार वेळ. त्यानं कर्नाटकातून 2 हत्तींची पिल्लं आणली, एक नर होतं एक मादी होतं. तो मावळा काय करायचा, एक बारीक दोरखंड घ्यायचा आणि बारीक दोरखंडावर जो मावळा होता तो गडावर चढायचा आणि त्याच्या मागे ती हत्तीची 2 पिल्लं, त्या मावळाच्या डोक्यावर गवताची पेंड राहायची आणि गवताची पेंड पुढे जाऊन तो मावळा वरती चढायचा. मागा हत्तीची 2 पिल्लं, एक नर होतं मागे होतं, वरती जायचा खाली यायचा, वरती जायचा खाली येता. आणि ती हत्तींची पिल्लं एवढी तरबेज केली की एखाद्या बारीक दोरखंडावर सुद्धा चालतील. आणि ती हत्तींची पिल्लं वरती आणली, त्याच्यातलं एक नर होतं एक मागदे होतं, त्यातून अजून पिल्लं झाली आणि त्याच पिल्लांचे हे 4 हत्ती रायगडावर राज्याभिषेकाच्या सोहळ्याच्या कामी आले. म्हणजे केवढं नियोजन राजांचं होतं. एक वर्गात मास्तर शिकवत होते आणि एक मुलगा बाहेर बसला होता आणि हेडमास्तर बाहेरून जात होते. त्यांनी त्या विचारलं मुलाला, काय रे बाबा काय करतो. वर्गात जा मास्तर शिकवताय. तो म्हणाला, मग त्यानं काय होईल. मग मास्तर म्हणाले, तुला चांगली शाळा शिकता येईल. तो मुलगा म्हणाला, त्यानं काय होईल. मग मास्तर म्हणाले, तुला चांगली नोकरी भेटेल. मग तो मुलगा म्हणाला, मग त्यानं काय होईल. मग मास्तर म्हणाले, तुला चांगलं आयुष्य सेटल होईल, तुला आयुष्यभर मजा करता येईल. मग मास्तर ला तो मुलगा थोडा ॲडव्हान्स होता. मग तो मुलगा म्हणाला मास्तरांना, मग मास्तर मी आता काय करतोय, मी आता मजाच करतोय ना. मग आपल्या मुलांना हे कळत नाही की मजा कुठे करायची, कधी करायची आणि कशी करायची आणि मजा कुठपर्यंत करायची, नियोजन कसं करायचं. राजांनी जे 16-20 वर्ष आधी ठरवलं होतं ते राजांनी परफेक्ट नियोजन केलं.
त्यामुळे आपल्याला जर तसं नियोजन करायचं असेल, आपल्याला जर तसं यशस्वी व्हायचं असेल, तर एकदा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा वाचावा लागेल, ऐकावा लागेल. कारण एवढं सूक्ष्म नियोजन, एकही चूक न होऊ देणे. लिडरशिप म्हणजे काय? औरंगजेब एवढा मोठा सैन्य होता, एवढा मोठा बादशाह होता, परंतु युद्धात स्वतः कधीच उतरला नाही. स्वतः कधीच युद्धात उतरला नाही. पण राजे, जिथं गरज होती, जिथं रिस्क जास्त होती, तिथं राजे स्वतः गेले. अफजल खान, रिस्क जास्त होती, राजे स्वतः आले. शाहिस्ते खान, रिस्क जास्त होती, राजे स्वतः आले. त्यांनी आपल्या मावळ्यांना सांगितलं नाही. त्यामुळे स्वतः लीड केलं. त्यामुळे उत्तम प्रशासक, उत्तम नियोजन हे राजांचं होतं. आता रायगडावर 1 कोटी होऊन राज्याभिषेकासाठी खर्च आला होता. राजा म्हणाला, हा खर्च जनतेचा आहे, तो आपल्याला वसूल करावाच लागेल. आता औरंगाबाद जेवाचा एक दूध भाऊ म्हणजे मावस भाऊ बहादूर खान, आणि त्यांना एक बहादूर गड बांधून ठेवला, आणि त्या बहादूर गडावर 1 कोटी होऊन आणि 200 अरबी घोडी आणून ठेवली. हे राजांना कळालं. राजांनी 2 तुकड्या केला. एका तुकडीचं नेतृत्व स्वतः केलं. आणि राजे काय करायचे, त्यांची मावळं आणि ते बहादूर खानाच्या गडाच्या समोर जायचे आणि काही कुरापती काढायचे आणि परत येऊन जायचे. बहादूर खानाचं सैन्य परेशान झालं की आता करायचं काय. शेवटी बहादूर खानानं निर्णय घेतला की जेवढे पण सैन्य आहेत, जेवढं पण आपलं सैन्य आहे, बाहेर काढा आणि या मराठ्यांचा एकदम आपल्याला पूर्ण मराठे संपवायचेच. आणि पूर्ण सैन्य हे शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या मागे. राजांच्या 2 तुकड्या होत्या. राजांची 1 तुकडी पुढे गेली, त्याच्या मागे बहादूर खानाचा पूर्ण सैन्य गेलं. बहादूर खानाचं पूर्ण सैन्य गेलं, गड पूर्ण खाली झाला. इकडे राजांची दुसरी तुकडी आली, 200 अरबी घोडे घेतली, 1 कोटी होऊन घेतले, आणि जे उरलं सुरलं होतं त्याला काडी लावून दिली. आणि जेव्हा थकून बाकून बहादूर खानाचं सैन्य जेव्हा बहादूर गडावर आलं, तेव्हा त्या सैन्याला ना खायला अन्न नव्हतं, ना प्यायला पाणी नव्हतं, ना आथरायला कपडे होते, घालायला कपडे सुद्धा नव्हते. एवढी वाईट अवस्था राजांनी बहादूर खानाची करून ठेवली. म्हणजे रायगडाचा राज्याभिषेकाचा खर्च 1 कोटी होऊन हा राजांनी लगेच वसूल केला. कारण तो जनतेचा खर्च होता, कारण तो जनतेचा पैसा होता, कारण तर राजे हे जनतेचे राजे होते. आपल्याला काय करायचं? राजांनी माणसं जपली. आपल्याला माणसं जपायची. आपल्याला आपली नेटवर्क उभं करायचं आहे, आणि हे नेटवर्क आपल्याला पुढे आयुष्यात कामी येणार. 2 मित्र होते, शेजारी होते. एक गरीब होता, एक श्रीमंत होता. बरं, दोघं संध्याकाळी एकमेकांना भेटायचे. बरं, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, त्या गरीब मित्राला श्रीमंत मित्र काय भेटलाच नाही. मग तो गरीब मित्र 3ऱ्या दिवशी त्या मित्राच्या घरी गेला आणि म्हणाला, का रे बाबा, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, आपली भेट नाही, काही नाही. श्रीमंत मित्र म्हणाला, अरे काय सांगू तुला, माझा कारखाना बुडालाय आणि मला 2 दिवसात 20 लाखाची गरज आहे. 10 लाख जमा केलेत, पण तुम्हाला 10 लाख 2 दिवसात नाही जमा केले तर माझा कारखाना बुडीत निघेल. तेव्हा तो गरीब मित्र म्हणाला, त्याच्यात तू टेन्शन घेऊ नको, 2 दिवस दे, मला दुसऱ्या दिवशी तुझ्या खात्यात 10 लाख रुपये जमा करतो. तो श्रीमंत मित्र म्हणाला, अरे मी एवढं श्रीमंत आहे, मला जे जमत नाही तू कर, कसं काय करशील. तो गरीब मित्र म्हणाला, त्याची काळजी तू करू नकोस, मला फक्त 2 दिवस दे. आणि 2 दिवसात त्या श्रीमंत मित्राच्या खात्यात 10 लाख रुपये जमा झाले. त्याचा कारखाना वाचला. आणि त्या दिवशी संध्याकाळी तो श्रीमंत मित्र गरीब मित्राच्या घरी आला, त्याला आलिंगन दिला आणि म्हणाला, मला एक सांग, मी एवढा श्रीमंत आहे, मला जे 2 दिवसात जमलं नाही, मला एवढ्या दिवसात जमलं नाही, 10 लाख रुपये जमा करण्याचं काम ते फक्त 2 दिवसात तू कसं काय केलं, तू कसं काय केलं. तेव्हा तो गरीब मित्र म्हणाला, मित्रा, जेव्हा तू दिवस रात्र पैसे कमवत होतास, तेव्हा माझी माणसं कमवत होतो, माझ्या माणसांनीच मला हे दिलंय, माझ्या माणसांनी मला दिलंय. त्यामुळे आपल्याला अशी माणसं जोडायची. छत्रपती शिवाजी महाराजांनी माणसं जोडली, जपली, त्यामुळे स्वराज्य उभं राहिलं. त्यामुळे आपल्याला आयुष्यात ही माणसं जोडायची आहे, जपायची आहे आणि माणसं वाढवायची. रायगडावर राज्याभिषेक झाला, आता स्वराज्य वाढवायचं होतं. आता युत्या आघाड्या होतात, तेव्हा युत्या आघाड्या व्हायच्यात. आता राजांनी युती केली ती कुतुबशाह. राजा निघाले कर्नाटक स्वारीवर, आणि राजांची शाही फौज बघून कुतुबशहाला आनंद झाला. आणि कुतुबशहाने जेव्हा राजांची फौज बघितली तेव्हा त्याला अतिशय आनंद झाला. पण कुतुबशहाला प्रश्न पडला, एवढी मोठी राजांची फौज आहे, पण या फौजेमध्ये हत्ती काही दिसले नाही. तेव्हा कुतुबशाह म्हणाला राजांना की राजाजी, आपकी फौज तो बहुत बढ़िया है,
लेकिन इस फौज में हत्ती दिखाई नहीं दे रहे. आता राजांना प्रश्न पडला की याला सांगायचं कसं की या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात हत्ती काही कामाचे नाहीत म्हणून. परंतु थोडा वेळ गेला, राजे बसले, कुतुबशाह बसला, राजांच्या बाजूला काही मावळे उभे होते. परत कुतुबशाहने तो प्रश्न विचारला, राजा जी तुमने हमारे बात का जवाब नहीं दिया, क्या आपके फौज में हत्ती नहीं दिखाई दे रहे. तेव्हा राजांनी सांगितलं की आमचा एक एक मावळा हा हत्तीच्या ताकदी एवढा आहे. मग कुतुबशाहला प्रश्न पडला की यांच्या जर एक एक मावळा हत्तीच्या ताकदी एवढा आहे तर राजांना त्यांनी प्रश्न केला की राजाजी तुमचा एखादा मावळा लढू शकतो का आमच्या हत्तीशी. मग राजांच्या बाजूला होते ते येसाजी, धडधाकट होते, पैलवान होते. राजांनी येसाजींकडे पाहिलं, येसाजींनी राजांकडे पाहिलं आणि राजांनी कुतुबशाहला सांगितलं, रडेल आमचे येसाजी तुमच्या हत्तीशी लढतील. आणि झुंज ठरली कर्नाटकातल्या एका उन्मत्त हत्तीशी आणि येसाजी कंकशी. झुंज पाहिला, हजारो लोक आले, पटांगणात झुंज ठेवण्यात आली आणि एका साखर दंडात बांधलेला एक उन्मत्त हत्ती त्या झुंजसाठी मैदानात सोडण्यात आला आणि येसाजी कंकर आणि राजांचा पाया पडले, तलवार घेतली आणि मैदानात उतरले. 2 तास झुंज चालू होती. कधी येसाजी पुढे, कधी हत्ती पुढे, कधी येसाजी पुढे, कधी हत्ती पुढे. 2-3 वेळाला चकवा झाला. परंतु 2 तास झाल्यानंतर समारून हत्ती वाराच्या वेगानं आला आणि तितक्यात वाराच्या वेगानं येसाजींनी तलवार चालवली, हत्तीच्या सोंडेत खुपसली. रक्ताची जशी चिळकांडी उडाली तसा हत्ती परत गेला, पुन्हा आलाच नाही. कुतुबशहाला आनंद वाटला. अरे, राजा म्हणाले खरंच आहे. कुतुबशाह म्हणाला, राजे मला एक सांगा, जेव्हा हत्तीची झुंज चालू होती तेव्हा तुमची मान खाली का जात होती. तेव्हा राजे म्हणाले, कसं आहे बादशाह की या अशा मनोरंजनाच्या खेळापायी आमचे माणसं कामाला लावायची आम्हाला सवय नाही. ही जशी मोत्याची माळ आहे, या माळीत अनेक मणी आहेत आणि एक जरी मणी जर गळाला तर या माळेला किंमत उरणार नाही. तसा आमचा एक एक मावळा हा मणी आहे, मोनिक आहे, माणिक आहे, मोती आहे. बरं, कुतुबशहाने आता येसाजींना विचारलं, मला सांगा येसाजी, तुम्हाला वाटलं असतं तर हत्तीच्या मागे जाऊन तुम्ही झुंज केव्हा संपवली असती, पण तुम्ही तसं केलं नाही. हत्तीच्या समोरून वार केला, हत्तीच्या सोंडेत वार केला. तेव्हा येसाजी म्हणाले कुतुबशहाला, कसं आहे बादशाह, आमच्या राजाने आम्हाला जगायला शिकवलं, आमच्या राजाने आम्हाला स्वाभिमानानं लढायला शिकवलं आणि हे पण शिकवलं की शत्रू किती ताकदवर असो, कितीही कमजोर असो, शत्रू किती ताकदवर असो, कितीही कमजोर असो, नेहमी शत्रूच्या छाताडात वार करायचा, शत्रूच्या पाठीत कधीच वार करायचा नाही, शत्रूच्या पाठीत कधीच वार करायचा नाही. हे राजांनी आम्हाला शिकवलं. त्यामुळे आपल्याला काय करायचं, आपल्याला आपल्या क्षेत्रातील शिवाजी महाराज व्हायचं. जे काही काम करणार ते परफेक्ट करा. ज्या काही क्षेत्रात जाचाल त्या क्षेत्रात यशस्वी व्हा, पण यशस्वी असं व्हायचं की त्या क्षेत्रात आपला ठसा उठून द्यायचा, असं यशस्वी व्हायचं. कारण आपले आदर्श हे छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा राजांचं निधन झालं, औरंगजेब बादशाह नमाज पढित होता. औरंगजेबाचा एक सैनिक बातमी घेऊन आला आणि म्हणाला, बादशाह शिवाजी मर गया. औरंगजेबाचं नमाज पडून झालं. तो उठला, त्या शिपायाच्या मुस्कानात मारली आणि वर हात करून म्हणाला, या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि खुदा का एक नेक बंदा तेरे पास आ रहा है, खुदा का एक नेक बंदा तेरे पास आ रहा है. एवढं चारित्र्य संपन्न आणि वैभव संपन्न साम्राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलं होतं. एवढे चारित्र्य संपन्न छत्रपती शिवाजी महाराज होते. एक डाग त्यांच्या चारित्र्यावर नव्हता, त्यांच्या स्वराज्यावर नव्हता. त्यामुळं शत्रूंना सुद्धा हेवा वाटावा असे छत्रपती शिवाजी महाराज होते. भारताच्या मिलिटरीमध्ये अनेक रेजिमेंट्स आहेत आणि बहुतेक रेजिमेंटची घोषणा ही देवी देवतांच्या नावावर आहे. जसं बिहार रेजिमेंटची घोषणा आहे, बोल बजरंग बली की जय. जम्मू काश्मीर रेजिमेंटची घोषणा आहे, दुर्गा माते की जय. राजपुताना गोरखा रेजिमेंटची घोषणा आहे, जय महाकाली, आयो गोरखाली. पंजाब रेजिमेंटची घोषणा आहे, जो बोले सो निहाल, सत श्री अकाल. आणि ह्या घोषणा आहे त्या देवी देवतांच्या नावावर आहे. आणि फक्त मराठा लाईफ इन्फंट्री ही जी घोषणा आहे
ती फक्त देवी देवतांच्या नावावर नसून एका व्यक्तीच्या नावावर आहे, आणि ती घोषणा आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय. कारण एवढं कर्तृत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यात आहे, या स्वराज्यात आहे, त्यांच्या या 50 वर्षाच्या कारकिर्दीत आहे. औरंगजेब 89 वर्ष जगला, राजे 50 वर्ष जगली. औरंगजेब 89 वर्ष जगला, राजे 50 वर्ष जगली. जर राजे 89 वर्ष जगले असते तर स्वराज्याची दारं सुद्धा ही सोन्याची असती, स्वराज्याची दारं सुद्धा ही सोन्याची असती. इतिहास प्रदीपेन मोहावरणी घातीनं, इतिहास प्रदीपेन मोहावरणी घातीनं लोका गर्भगृहकस्तम यथावत संप्रकाशितम. म्हणजेच काय की इतिहास ही राष्ट्राची ज्योत आहे, आणि जो माणूस इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. हेच आपलं भविष्य आहे. त्यामुळे आपला इतिहास आपण वाचला पाहिजे, आपला इतिहास आपण पुढच्या पिढीला ऐकवला पाहिजे, पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे, आणि त्यामुळेच अशा या समाजकारणी उपक्रमांची गरज आहे. त्यामुळं हा उपक्रम आपण आयोजित केलास. सर्व टीमचे मी आभार मानतो, हार्दिक अभिनंदन करतो. आणि आमचे मित्र प्राचार्य वसीम शेख सर यांनी मला बोलवलं, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.